दिवाळी फराळ बनवण्यासाठी खास टिप्स। दिवाळीचा फराळ बनवणाऱ्या गृहिणींसाठी मी काही निवडक आणि उपयोगी टिप्स देत आहे। या टिप्समुळे तुमचा फराळ चविष्ट, खुसखुशीत आणि कमी त्रासात बनेल। कुरकुरीत चकलीसाठी चकलीची भाजणी करताना तांदूळ आणि डाळी मंद आचेवर वेगवेगळ्या भाजा। भाजताना त्यांचा रंग बदलू देऊ नका, फक्त छान सुगंध येईपर्यंत भाजा। भाजणीचे पीठ मळताना नेहमी उकळते पाणी वापरा। पाण्याला चांदी उकळी आल्यावरच पिठात हळूहळू घाला, यामुळे चकलीला छान काटे येतात। उकळत्या पाण्याने पीठ भिजवल्यावर ते खूप जास्त तिंबून मळू नका। हलक्या हाताने गोळा एकत्र करा, जास्त मळल्यास चकली तळताना विरघळते। चकली पाडण्यासाठी पितळेचा सोऱ्या उत्तम असतो। वापरण्यापूर्वी त्याची चकती स्वच्छ आणि धारदार आहे का हे तपासा। चकली तुटू नये म्हणून चकली पाडताना ती तुटत असेल तर पिठात किंचित तेलाचा हात लावा। पीठ खूप कोरडे झाले असल्यास पाण्याचा हात लावून मऊ करा। तळण्याची पद्धत। चकली नेहमी मध्यम आचेवर तळा। तेलात टाकल्यावर लगेच झाऱ्या लावू नका। एका बाजूने थोडी शिजल्यावरच पलटा। तेलातील बुडबुडे कमी झाल्यावर चकली बाहेर काढा। खुसखुशीत शंकरपाळीसाठी पिठी साखर, तूप किंवा डालडा आणि दूध एकत्र करून फक्त कोमट करा, उकळू नका। हे मिश्रण थंड झाल्यावरच त्यात मैदा घालून पीठ मळा, यामुळे शंकरपाळीला छान पदर सुटतात। शंकरपाळीचे पीठ पुरीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे। पीठ सैल झाल्यास शंकरपाळ्या तेलकट होतात। खारी शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना थंड दुधाचा किंवा पाण्याचा वापर करा। शंकरपाळीसाठी पोळी लाटताना ती सर्व बाजूंनी एकसारखी लाटा, कुठे जाड बारीक ठेवू नका। शंकरपाळ्या नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळा, यामुळे त्या आतपर्यंत शिजतात आणि खुसखुशीत होतात। मोठ्या आचेवर तळल्यास त्या बाहेरून लाल होतात पण आतून कच्च्या राहतात। शंकरपाळी कडक झाल्यास पिठात तुपाचे मोहन कमी झाल्यास शंकरपाळी कडक होतात। मोहन प्रमाण घालून पीठ मळा। रवा बेसन लाडूंसाठी रवा नेहमी मंद आचेवर खरपूस आणि सुगंध येईपर्यंत भाजा। रवा भाजताना त्यात थोडे तूप घातल्यास तो छान फुलतो। बेसन लाडूचे बेसन मंद आचेवर किमान 20-25 मिनिटे भाजा। बेसन हलके झाल्यावर आणि खमंग वास सुटल्यावरच ते भाजले असे समजा। अर्धवट भाजल्यास लाडू टाळ्याला चिकटतात। लाडवांसाठी पाक बनवताना एकतारी पाक बनवा। पाकाचा थेंब बोटांमध्ये घेऊन तपासल्यास एक तार दिसली पाहिजे। पाक जास्त घट्ट झाल्यास लाडू कडक होतात। मिश्रण कोरडे झाल्यास लाडू वळताना मिश्रण कोरडे वाटल्यास त्यात 1-2 चमचे गरम दूध किंवा तूप घाला। लाडू सहज वळले जातील। मिश्रण थोडे कोमट असतानाच लाडू वळा। पूर्ण थंड झाल्यावर लाडू वळता येत नाहीत। खुसखुशीत करंजीसाठी
करंजीची पारी खुसखुशीत होण्यासाठी मैद्यात 2 चमचे बारीक रवा आणि चिमूटभर मीठ घाला. तुपाचे मोहन कडकडीत गरम करून घाला. पारीसाठी पीठ नुसत्या पाण्याऐवजी दुधात मळल्यास करंजी जास्त दिवस मऊ आणि चवदार राहते. सारण बनवताना खोबरे आणि खसखस मंद आचेवर कोरडे होईपर्यंत भाजा. सारणात ओलसरपणा राहिल्यास करंजी लवकर नरम पडते. तयार झालेले सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच पारीमध्ये भरा. गरम सारण भरल्यास पारी फाटण्याची शक्यता असते. करंजी फुटू नये म्हणून करंजीच्या कडांना दुधाचा किंवा पाण्याचा मिश्रणाचा मैदा प्लस पाणी हात लावून व्यवस्थित बंद करा. यामुळे ती तेलात सुटत नाही. करंजी मंद आचेवर आणि हलक्या हाताने तळा. सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढा. चविष्ट चिवड्यासाठी कोणताही चिवडा करण्यापूर्वी पोहे 2-3 तास कडक उन्हात वाळवा. यामुळे ते छान कुरकुरीत होतात आणि तेल कमी शोषतात. शेंगदाणे, डाळं आणि खोबऱ्याचे काप वेगवेगळे तळा, कारण प्रत्येकाला तळण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. चिवड्यावर पिठी साखर आणि मीठ नेहमी फोडणी घालून झाल्यावर आणि चिवडा थोडा कोमट असताना भुरभुरा. फोडणी करताना तेल व्यवस्थित तापल्यावरच मोहरी घाला. कढीपत्ता आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळा. हिंग आणि हळद गॅस बंद करण्याच्या थोडे आधी घाला, नाहीतर ते करपते. अनारशांसाठी खास टिप्स. अनारशांसाठी शक्यतो जुना आंबेमोहोर किंवा इतर सुवासिक तांदूळ वापरा. तांदूळ आणि गुळाचे मिश्रण आंबवण्यासाठी किमान 2-3 दिवस लागतात. पीठ व्यवस्थित आंबले की अनारसे जाळीदार होतात. अनारसे थापताना एकाच बाजूला खसखस लावा आणि ती बाजू वर ठेवून अनारसा तेलात किंवा तुपात सोडा. अनारसा तेलात कधीही पलटू नका. झाऱ्याने गरम तूप किंवा तेल त्याच्या वरच्या बाजूला उडवत राहा. यामुळे तो छान फुलतो. सर्वसाधारण टिप्स. जाड बुडाची कढई. तळण्यासाठी किंवा पाक बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरा. यामुळे तापमान सारखे राहते आणि पदार्थ करपत नाही. मोहन, गरम तूप, तेल. पदार्थाच्या खुसखुशीतपणासाठी मोहन घालताना ते नेहमी कडकडीत गरम करून पिठात घाला आणि चमच्याने मिसळा. पीठ मळताना. फराळाचे कोणतेही पीठ मळताना एकदम पाणी किंवा दूध घालू नका. थोडे थोडे घालून घट्टसर गोळा मळा. तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.